मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे। याचा प्रत्यय आता आणखी एका गोष्टीच्या निमित्ताने आलेला आहे। राज्यातील प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम मधून आढावा घेतला जातो। मात्र आता एकनाथ शिंदे यांनी याच धर्तीवर शिवसेनेकडे असलेल्या खात्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र कोऑर्डिनेशन रूम स्थापन केली आहे। एकनाथ शिंदे यांचे हे पाऊल देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी शह असल्याचं मानलं जात आहे। नजर काय ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री होते। ज्या पद्धतीनं वॉर रूम मध्ये अजितदादांची देखील वॉर रूम आहे, म्हणजे आपल्याला माहितीसाठी एक सांगतो, कालच वॉर रूम मध्ये रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदराचा विषय होता आणि त्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित होतो। त्याच्यामुळं शिंदे साहेबांनी एखादी गोष्ट केल्यानंतर स्वाभाविक आहे की ती बातमी झालीच पाहिजे। पण कोऑर्डिनेशन रूम म्हणजे काय, जे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर महाराष्ट्राचे पूर्ण व्हावे, याच्यामध्ये जर एकनाथ शिंदे साहेब पुढे पाऊल टाकत असतील तर खरं तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे। त्या ठिकाणी आमचंच ऑफिस होतं, जेव्हा मी उपमुख्यमंत्री होतो ती जागा त्यांच्याच करता होती। त्यामुळे ऑफिसेसचं रिअलाइनमेंट चाललेलं आहे, त्यामुळे त्याला बातमी बनवणं एवढं मोठी घटना ती नाही आहे। प्रत्येक गोष्टीची बातमी करू नका, सगळं चांगलं चाललं आहे, नीट आहे। तर आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमच्या धर्तीवर शिंदेंकडून कोऑर्डिनेशन रूमची स्थापना करण्यात आली आहे। शिंदेंची फडणवीसांवर कशी कुरघोडी केली जाते, कशी चर्चा रंगली आपण पाहतोय। शिंदेंकडील खात्यांच्या सर्व प्रकल्पांचा कोऑर्डिनेशन रूम मधून आढावा घेतला जाणार आहे। सरकारी अधिकारी सचिवांना वॉर रूम सारखंच या बैठकांना उपस्थित राहावं लागणार आहे। त्यामुळे एक समांतर सत्ता केंद्र तयार होऊ शकतं। मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम वरून आता कुरघोडी करण्याचा शिंदेंकडून प्रयत्न होत असल्याची देखील चर्चा रंगू लागली आहे।